नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर तुमच्यासाठी आज एक नवीन खास अपडेट घेऊन आलो आहात. तर ती आहे गव्हर्मेंट पेन्शन स्कीमबद्दल. राज्य सरकारचा मोठा निर्णय. तर निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार पेन्शन. तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. शासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ घेता येतो. हे आपल्या सर्वांना माहिती असेलच, पण आता निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी राज्यातसुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित, अपत्य, घटस्फोटित, विधवा मुलगी, मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाचा रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर यामध्ये पहा आता कोणाला मिळणार लाभ. तर मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील. सध्या असलेल्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलींच्या बाबतीत ती 24 वर्षाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते. मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पाल्याला हयातभर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे. तर या योजनेमध्ये नक्की काय झाला बदल. तर पहा, आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा असेल व अशी मुलगी जी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल, तर अशा प्रकरणी केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पती किंवा पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनबाबत सुधारणा केली आहे. तर केंद्र शासनाने केलेल्या सुधारणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे. तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी. निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना मिळणार पेन्शन याबाबत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.